जे महादेवाचे मुख्य 12 अवतार झाले, त्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे सोमेश्वर महादेव की. ऐका, 12 ज्योतिर्लिंगांची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, पण सुरुवातीला त्या सोमेश्वराची कथा, त्या सोमनाथाची कथा तुम्हाला थोडी का होईना सांगतो. सगळ्या कथांना स्पर्शच करून पुढे चालणार आहोत. पण ऐका, स्वयंभू राजाला 3 कन्या होत्या. एकीचं नाव प्रसूता, दुसरीचं अनुसूया आणि तिसरीचं शुभलोचना. अनुसूया ही प्रभू दत्तात्रयाची आई, चंद्राची आई. बरं का, अनुसूया अत्रि ऋषींना दिली, शुभलोचना धृतराष्ट्राला दिली, आणि जी प्रसूता होती ना आई, प्रसूता माता, ती दक्ष प्रजापतीला दिली. दक्ष प्रजापतीला, या दक्ष प्रजापतीला 60 कन्या झाल्या. 60 कन्या. त्यापैकी 27 कन्या दक्ष प्रजापतीने चंद्राला दिल्या. कुणाला? चंद्राला दिल्या. ऐका, 12 ज्योतिर्लिंगांची कथा सुरुवात केली. आणि ह्या ज्या कन्या चंद्राला दिल्या ना, नक्षत्र किती आहे बाई? नक्षत्र किती आहे? हेच ते नक्षत्र. या कन्यांचे नाव जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर प्रत्येक नक्षत्राचं नाव लक्षात ठेवा. या दक्ष प्रजापतीच्या कन्या आहेत आणि चंद्राच्या पत्न्या आहेत, चंद्रदेवाच्या. सती मातेचा विवाह आणि या सगळ्या कन्यांचा विवाह क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर अवंतिका नगरी, जिचं आत्ताचं नाव आहे उज्जैन, मोठ्या थाटामाटात त्या दक्ष प्रजापतीने पार केलं. चंद्र आपल्या पत्न्यांना घेऊन चंद्र लोकात गेला. बरेच दिवस निघून गेले आणि दक्ष प्रजापतीच्या कानावर आपल्या मुलींच्या संसाराच्या हकीकती यायला लागल्या. वडिलांकडे काही मुली गेल्या आणि दक्ष प्रजापतीच्या समोर जाऊन हात जोडून रडायला लागल्या. बाबा, मुलींच्या डोळ्याचे अश्रू बघितले दक्ष प्रजापतीने आणि ओळखलं मुलींना काहीतरी त्रास आहे बर का. बाप आहे तो. बघा, मुलींनी सांगायला सुरुवात केली, बाबा, आमचे पती आहेत ना, आमचे पती आहेत ना. म्हणजे चंद्रदेव, हे चंद्रदेव आहे ना, हे आमच्यावर प्रेम करत नाही, आम्हाला जीव ते लावत नाही. विशेष प्रेम त्यांचं रोहिणीवर आहे. रोहिणी नावाची जी पत्नी आहे, एक नक्षत्र रोहिणी नावाचं सुद्धा आहे ना, त्या रोहिणीवर विशेष प्रेम त्या चंद्रदेवाचं आहे. बाबा, आम्हाला मात्र आमचे पती जीव लावत नाही. त्या बापाने ऐकल्यानंतर चंद्रदेवाच्या दारात बाप गेला आणि चंद्रदेवाला सांगायला लागला, चंद्रदेवा, तुमच्या समोर मी हात जोडतो. या कन्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत ना, त्यांच्यावर सगळ्यांवर सारखं प्रेम करा. चंद्रदेवा, कुणाला दूर धरू नका, कुणाला जवळ धरू नका. या सगळ्या माझ्या मुली आहेत. मला त्यांच्यात भेदभाव करता येणार नाही, तुम्ही सुद्धा करू नका. सांगितलं चंद्रदेवाला. ही कथा तशी खूप मोठी आहे.
पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चंद्रदेवाने ऐकून घेतलं एकदा आणि जे आपलं पहिलं होतं तसंच चालू ठेवलं. पुन्हा मुलींची तक्रार बाबांच्या दरबारात गेली. सांगितलं, बाबा अहो तुम्ही सांगून सुद्धा आमचे पती मात्र सुधरत नाहीये, काही ऐकत नाहीये. मग पुन्हा वडील सांगायला गेले, चंद्रदेवा नका हो असं करू. चंद्रदेवा मात्र चंद्रदेवाला ते सांगितलेलं पचतच नाहीये. बघा या गोष्टी जीवनात लक्षात घ्या. दादांनो, चूक एकदा करावी माणसाने. एकदा चूक करतो तो माणूस असतो. एकदा चूक करतो तो माणूस असतो. परत परत चूक करतो तो राक्षसी वृत्तीचा व्यक्ती असतो. सांगून सुद्धा ज्याला समजत नाही, कुठे असो, धर्मकार्य असो, इतरत्र असो, सांगितलं ना एकदा कळालं पाहिजे माणसाला. चंद्रदेव मात्र ऐकायला तयार नाही. भेदभाव चंद्रदेवाचा सुरूच होता. आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेस चंद्रदेवाच्या त्या बाकीच्या पत्न्या आपल्या वडिलांकडे म्हणजे दक्ष प्रजापतीच्या दारात गेल्या आणि ढसा रडायला लागल्या, बाबा अहो आम्ही याच्याच साठी देवादिदेव महादेवाची तपश्चर्या केली होती असा वर मिळावा म्हणून. कारण यांनी चंद्रदेवाला असंच मिळवलेलं नव्हतं. तपश्चर्या केलेली होती. सती माता असेल आणि इतर सगळ्या कन्या असतील, सगळ्यांनी तपश्चर्या केलेली होती. मग चंद्रदेवपती स्वरूपात मिळालेले होते, असेच मिळालेले नव्हते. बाबा नाही हो ऐकत, आमचे पती नाही हो ऐकत. विशेष प्रेम त्यांचं रोहिणीवर आहे. आता मात्र मुलींच्या डोळ्यातले अश्रू बघून बाबाला वाईट वाटायला लागलं आणि दक्ष प्रजापतीने ठरवलं, आता मी चंद्राला सोडणार नाही. आणि दक्ष प्रजापती त्या जावयाकडे निघाला. चंद्र लोकामध्ये जाऊन पोहोचल्यानंतर चंद्राच्या समोर दक्ष प्रजापती उभा आहे. चंद्राला सांगू, हे चंद्रा, तुला मी वारंवार चेतावणी दिली, या सगळ्या 27 कन्या माझ्या आहेत. प्रत्येकीवर समान अधिकार तू गाजवला पाहिजे. प्रत्येकीला समान प्रेम तू दिला पाहिजे. प्रत्येकीला समान वागणूक तू दिली पाहिजे. तू ती देत नाही चंद्रदेवा. मी तुला पहिल्यांदा चेतावणी दिली चंद्रदेवा. मी तुला दुसऱ्यांदा सांगून गेलो चंद्रदेवा. मी तुला तिसऱ्यांदा सांगून गेलो चंद्रदेवा. पण तू ऐकत नाही चंद्रदेवा. आजपासून मी तुला श्राप